नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते। आता वाजता आहे 11। घरातले सर्व कामं झाले, देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेले आणि हे गेले ड्युटीला आणि स्कूल होती। रात्री मेसेज आला मुलांचा, स्कूल होती आणि पहिले मेसेज आलेला होता तर सुट्टी होती। तर सकाळी मग आम्ही उशिरा उठलो, मुलांना काही आज स्कूलला पाठवलेलं नाही आहे। तर मी आज लावली हरतालिका रामाची आरती लावता। हरतालिकाच्या स्त्रियांनी धरलेलं राहते आणि प्रत्येक स्त्री हरतालिकाचा उपवास धरते, तर तिने रामाची आरती लावावी लागते आमच्याकडे। तुमच्याकडे लावता की नाही लावता, कुठल्या कुठल्या भागामध्ये लावत नाही, तर आमच्याकडे लावता, खानदेशमध्ये लावता। हे बघा लावलेली आहे, हरतालिकेची आरती लावून घेतलेली आहे आणि घर इतकं प्रसन्न वाटते, खूप छान। आणि काल छोले भटुरे बनवले होते, तर भाजी पण मी एक्स्ट्रा बनवते, मुलांना आवडते त्याच्यामुळं। तर मग मी आता मुलांना गरम करून छोले आणि भटुरे बनवून दिले गरम गरम, फक्त माझं जेवण बाकी आहे। तर मग मी ही आरती खाणार आहे। ही आरती आमच्याकडे म्हणजे नवऱ्याला देत नाही, मुलं आणि मीच खाऊ शकते ही आरतीला। आणि जी आपण देवीला लावतो ती आरती आपला नवरा पूर्ण फॅमिली खाऊ शकता। आणि ही आरती फक्त आता मीच खाणार आहे, मुलं तर काही खात नाही आरती, पण त्यांना देणार मी थोडा थोडा प्रसाद म्हणून। काल मी तूप पाळलेलं होतं, तूप पण इतकं छान झालं, खूप छान झालं हे बघा। आणि फक्त किचन आवरायचं बाकी माझं वालं, मुलांना जेवण देत होती तर इतकं तूप निघालं। आणि आता मी काढून पातेलीमध्येच होतं रात्रीचं, आम्ही म्हणजे आम्हाला 11:15 वाजून गेले होते घरी येत, मग कंटाळा केला मी, आता काढून ठेवलं मी। आता किचन वट्टाच आवरायचं आहे, झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे मी। आणि आरती पण खूप छान लागलेली माझी। दुपारी मस्त जेवण करून मस्त आराम केला। गुडिया राणी पण घरीच होती आणि कृष्णा पण घरीच होता त्याच्यामुळं। आणि कृष्णा गेला आता 4:30ला ट्युशनला, गुडिया राणी झोपली आता। मी सर्व आवरलं, आता झाडू पोचा वगैरे संध्याकाळचं सर्व आवरलं गेलेलं आहे। आणि हे बघा आमच्याकडे आरती जर लावली तर हे धाग्याचं महत्त्व राहतं। तर सर्व स्त्रिया असा धागा घालता, ब्राह्मणाकडे भेटतो 5 रुपयाला, तर तो आणावा लागतो आणि आपल्याला ताटात ठेवून हा दिवसभर घालावा लागतो। आता 6 वाजतील ना, तेव्हा मग मी हा धागा काढून तुळशी वृंदावनमध्ये, नाहीतर मग आपलं शेत राहतं, शेतात वगैरे असं टाकून येता, नाहीतर मग आपलं आपट्याच्या झाडाला बांधून येता हा असा धागा। तर मी आता काढून टाकणार, दिवसभर घातलेला होता मी। आणि सर्व मस्त पूजा वगैरे आता करते मी। गणपतीची आरती राहिलेली आहे, आरती करणार, गुडियाला उठवते। दूध वगैरे घेतलं, किचन वट्टा इतका घाण, म्हणजे तरी पण आपण पुरी वगैरे तळलं का पूर्ण घाण होऊन जातो, तेलकट होऊन जातो, त्याच्यामुळे ना मी पूर्ण किचन वट्टा घासला, पहिले पूर्ण क्लीन करून घेतला। इतकं छान आणि प्रसन्न वाटतं किचन वट्टा वगैरे घासला की। आणि मी ना रोज कंटिन्यू घासून घेते, फक्त एखादा दिवस राहतो तो कपड्याने पुसते, नाही तर मग मी सरलगट किचन वट्टा घासूनच घेते। आता देवांना वगैरे आरती वगैरे लावते, पहिले हा धागा काढून घेते मी। म्हटलं चला व्हिडिओ करते आणि आमच्याकडे कसा धागा घालता तर घालू, कोणाला माहीत नसणार, आमच्या खानदेशमध्ये घालता, पण बाकीकडे घालत नाही, कारण की आमच्याकडे तिकडे सोलापूर पंढरपूरकडच्या ताई आहे, त्या ताईंकडे घालत नाही। त्या ताई विचारत होत्या मला, तर म्हटलं आमच्याकडे असा धागा घालतो। आणि गुडिया राणी झोपली आहे, तर तिला मी अंधार करून झोपली मस्त पांघरून। तर हे पण आत्ताच आले, सकाळचे गेलेले होते ड्युटीला। आणि दूध वगैरे घेतलं गेलेलं आहे माझं, दूध गरम करते, पण स्वयंपाकमध्ये काय बनवायचं आहे ते अजून काही ठरवलेलं नाही आहे। स्वयंपाक करायचा आहे आणि विचार करते मी। आणि मी तर ना आरती खाल्लेली आहे ना, तर माझं पोट गच्च भरलेलं आहे, पूर्ण आरती मीच खाल्ली, मुलांनी खाल्लीच नाही। गुडिया राणीला पण हे करत होती, पण मग ती आता झोपली, म्हटलं ती आरती कोणी खाणार नाही आणि 6 वाजून जातील, मग 6 वाजेच्या आतच खावी लागते। तर मी आरती पूर्ण खाऊन घेतली आणि मग तोंड हात पाय वगैरे धुवून आता फ्रेश झाली। आता थोडी बाहेर बसते आणि मग स्वयंपाकचा विचार करणार। आज राऊंड मारायला सुद्धा गेली नाही मी, गुडिया राणी झोपलेली होती आणि हे पण आता आले, म्हटलं ती घरात झोपलेली आहे, मी कशी बाहेर जाऊ राऊंड मारायला। ती जेव्हा म्हणजे उठलेली राहते तेव्हाच मी राऊंड मारायला जाते, असे जात नाही मी बाहेर। आणि बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवते, संध्याकाळचं वातावरण। आणि आमचे झाडं बघा, बऱ्याच दिवसापासून झाडे पाहिलेली नाही। आता वेल बी बघा किती छान झालाय, म्हणजे खूप वाढ आहे ह्या वेलला, दाट होतोय तो पूर्ण। आणि हे झाडं
हे झाड मला खूप आवडतं, कलर खूप छान आहे त्यांचं, ग्रीन आणि येलो, पानं इतके छान आहे ना. पाहत आहे TV. मी थोडी बाहेर बसते आणि मग स्वयंपाकचा विचार करणार. अजून काही वेळ झालेला नाही आहे स्वयंपाक करायची, तर काय बनवायचं. फ्रीजमध्ये पण काहीच नाही आहे आज माझं. फ्रीजमध्ये सर्व भाज्या संपलेल्या आहे आणि मुलांना आहे ना हिरवा भाजीपाला जर बनवला ना तर आम्हाला आवडतो दोघांना, पण मुलं खात नाही. त्याच्यामुळे त्यांना विचारावं लागेल. गुड्याला पण उठवते मी, आता संध्याकाळ होते गणपतीची आरती करायला. तर चला मी बाहेर आराम करते थोडा आणि मग बोलते तुमच्याशी. मुलांना आपण विचारलं, गुड्या राणीला विचारलं काय बनवू असं, त्यांना विचारलं काय बनवू असं, पण त्यांना पण कळत नव्हतं काय खायचं आणि काय बनवायचं. भाजी नाही आहे फ्रीजमध्ये आणि म्हटलं काय बनवू, डाळी वगैरे जर बनवलं तर त्यांचं खायचं मन होत नाही आहे. तर मला आठवलं तर आपल्या गार्डनमध्ये ना 2 पोथीचे पानं आलेले, आळूचे पानं. तर मग मी आता ते कट करून आणते आणि त्यांचे बनवते मी थालीपीठ. तर गार्डनमध्ये थोडा अंधार आहे, मी टॉर्च लावून आणि 3 आलेले, 3-4 आलेले. मला असं वाटतं 2च आलेले आहे का. तर हे बघा 4 निघाले आणि मला असं वाटलं ना 2च निघणार म्हटलं, आणि 2च दिसत होते. त्यांना सुद्धा 2च दिसले होते. आणि हे छोटंसं होतं पण खूप छान पाणी, आणि आपले हे गावरानी पाणी ते मस्त. आता त्यांना स्वच्छ धुवून टाकते मी, क्लीन करून घेते पहिले, कारण की ना त्यांचं आहे ना पूर्ण खाली रस गळतोय. तर मी ना पूर्ण तयारी करून घेतलेली आहे थालीपीठची. तर हे बघा काय काय घेतलंय ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि गव्हाचं पीठ एवढं उरलं होतं तर लगेच मी डबा धुवून ठेवून दिला. इथं घेतलंय बेसन पीठ, घेतलंय गव्हाचं पीठ, घेतलंय 1 मिनिट लाईट लावते. ओवा टाकून घेतलाय मी, हळद टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं, आणि इथं आहे ना जिरं, लसूण आणि तिखट असं मी कुटून घेतलेलं आहे, थोडंसं जाडसरच कुटलेलं आहे. आणि इथं मेन म्हणजे आपलं आळूचे पानं म्हणजे पोथीचे पानं घेतले, ते बारीक चिरून घेतले. कोथिंबीर घेतली आहे, ती पण मी असं टाकून देते आता पूर्ण. तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाजूला काढलेलं होतं ते, म्हटलं आणि याच्यात आहे ना कापण्यामध्ये ना आमच्या साहेबांचा हात इतकं बारीक कापता, माझ्याकडनं इतकं बारीक कापलं जात नाही. आणि हे पण पूर्ण टाकून देते. पहिले मी ना हे पाणी करून घेते, आपण असं पाणी करून घेऊ म्हणजे ना पूर्ण व्यवस्थित लागलं जातं मग ते आपले मसाले. मग आपण गव्हाचं पीठ टाकू. आणि गव्हाचं पीठ तुम्ही किती जण खायला आणि किती लागतं तुमच्या घरी तेवढं टाकायचं. मी टाकून देते. आणि आता पातळ मिक्स करून घेते. आपलं पीठला आहे ना अर्धा म्हणजे एक घंटा झाला आपलं पीठ ठेवायला. मस्त आपण गोळे घेऊ आणि रुमाल घेतलाय मी. आपलं जसं थालीपीठ करतो तसंच आपल्याला बारीक असे थापून घ्यायचे. थोडं तेल टाक. आणि खायला खूप छान लागतात.
भाजी नाही सापडली का पटकन होणार आहे, म्हणजे थालीपीठ आहे. आणि एवढ्या पटकन 3 सुद्धा झाले ठेवत, दोघी ताव्यात होती. तर गुडिया राणीचा ताट रेडी झालाय. जेवण वगैरे झालं. थालीपीठ खूप छान झालेलं होतं. मुलांनी पण खाल्लं आणि यांनी पण खूप आवडीने खाल्लं. आणि सर्व पीठ संपलं. जेवण वगैरे मस्त झाले. माझं पण जेवण झालं आणि मला भूक पण नव्हती ना, तरी मी एक थालीपीठ खाल्लं. तर आता मुलं गेले झोपायला. तर म्हटलं चला आता 10:30 वाजले. आम्ही थोडी TV पाहत होतो आणि ते पण गेले आता झोपायला. मी म्हटलं चला व्हिडिओला एंड करते. तर माझं आहे ना सर्व आवरलं गेलं आणि भांडे काही नव्हते. भांडे थोडेच निघाले, ते पण मी लगेच धुवून टाकले. सर्व भांडे क्लीन करून घेतलं. गॅसवट्टा वगैरे सर्व आवरून घेतलं. गणपती बाप्पाची लाईट बंद करते मी. गेले लाईट वगैरे बंद करून मस्त्या करता येते. आणि मी आता लाईट बंद करून जाते. तर किचनचा बी लाईट बंद आहे. तर मी हे ना व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.